नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या फक्त आधार कार्ड वरून तुमचं नाव रेशन कार्ड मध्ये कशा पद्धतीने ऍड करू शकता हे तुम्हाला मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। ई सेवा केंद्राचे सर्व डॉक्युमेंट महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 या कायद्याअंतर्गत कोणतं कागदपत्र किती दिवसात तयार झाला पाहिजे त्याला बंधनं लावलेली आहेत। त्याप्रमाणे रेशन कार्ड मध्ये जर तुम्ही ऑनलाईन नाव ऍड केलं तर तुमचं मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये तुमचं नाव ऍड होणं अपेक्षित आहे। तर हे नाव ऍड करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नानाविध प्रकारचे डॉक्युमेंट मागितले जातात। जन्म दाखला आणा, लग्नपत्रिका आणा। त्याला सांगितलं अरे बाबा नाव नाही आमचं गावी, तरी तो म्हणतो नाही नाव कमी केल्याचा दाखला आणा। कशासाठी लागतो? नाही लागत दाखला, फक्त आधार कार्ड हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे। आधार कार्ड देऊन तुम्ही तुमच्या रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करू शकता। तर कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली गेली, म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझे तुम्हाला ह्यानंतरही भेटत राहतात। चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, लॅपटॉपच्या स्क्रीनवर यायचं आपल्याला आणि गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचंय। ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचंय RCMS महाराष्ट्र पब्लिक लॉगिन, एंटर करायचंय। त्यानंतर जी पहिली वरची वेबसाईट येईल यावर क्लिक करायचंय आणि रजिस्टर युजर यावर क्लिक करायचंय। आता रजिस्टर युजर यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ऑनलाईन असलेलं जे रेशन कार्ड आहे त्यावरती जो RC क्रमांक आहे, रेशन कार्ड क्रमांक, तो 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी 12 अंकी RC क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक यामध्ये टाकतोय। त्यानंतर जो समोर कॅप्चर दिसतोय तो ॲज इट इज जसाच्या तसा कॅप्चर तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर गेट OTP यावर क्लिक करायचं आहे। कुटुंब प्रमुख माणसाच्या मोबाईलवरती एक OTP येईल आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर, तो OTP आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा काही स्क्रीन तुमच्या समोर येईल। त्यानंतर तुम्हाला वरून खाली 3 नंबरचा ऑप्शन, कुठला रेशन कार्ड मॉडिफिकेशन यावर क्लिक करायचंय। कुठलाही बदल करायचा असेल तर रेशन कार्ड मॉडिफिकेशन यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल। बघू शकता यामध्ये 3 मेंबरचे नाव आहेत, 4था मेंबर जोडायचा म्हणून ऍड मेंबर यावर मी क्लिक करतो। ऍड मेंबरवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम त्या व्यक्तीचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे 20 KB आतमध्ये। ज्यांचं नाव ऍड करायचं त्यांचा फोटो यामध्ये असा अपलोड करायचा आहे। आता फोटो अपलोड केल्याच्या नंतर खाली आपल्याला या ठिकाणी फादर्स नेम, मदर्स नेम हे डिटेल भरायचे। तर यामध्ये इंग्लिशमध्ये नाव टाकल्यावर समोरच्या कॉलम मध्ये ऑटोमॅटिक इंग्लिश येईल आणि याच्यामध्ये लोकल लँग्वेज मध्ये तुमची मराठी येईल। वडिलांचं नाव त्यांच्या टाकून घ्यायचं। त्यानंतर मदर्स नेम म्हणजे त्यांच्या आईचं नाव टाकायचं, ज्यांचं आपण नाव जोडतोय त्यांच्या। अशा पद्धतीने त्यांच्या आईचं नाव मी या ठिकाणी टाकून घेतो। त्यानंतर जेंडर खाली निवडायचं, मेल फिमेल जे असेल ते निवडा। आता अर्जदाराशी रिलेशन काय आहे यांचं, तर मुलगी आहे म्हणून मुलगी निवडले। एक्झॅक्ट वरती क्लिक करून त्यांची जी पूर्ण जन्मतारीख आहे ती पूर्ण जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची। जी त्यांच्या आधार कार्डवर आहे ती पूर्ण जन्मतारीख टाकायची। खाली मोबाईल नंबर मध्ये जो त्यांचा मोबाईल क्रमांक असेल तो टाका। त्यानंतर वरती याचे आपल्याला मेंबर नेम लोकल लँग्वेज, म्हणजे या ठिकाणी त्यांचं आधार प्रमाणे जसं स्पेलिंग आहे तशा पद्धतीने नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। वरती मराठीमध्ये येईल, खाली ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये येईल तुम्ही टाईप केल्यानंतर। खाली स्पाऊस डिटेल मध्ये सोडून दिलं तरी चालेल, तो ऑप्शनली आहे। मुलगी असल्यामुळे तिचा जोडीदार कोण नाही म्हणून सोडून द्यायचे। त्यानंतर UIDAI मध्ये त्या व्यक्तीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर ऑक्युपेशन मध्ये ऑदर निवडू शकता। स्टुडंट असेल तर स्टुडंट बघा, नाहीतर ऑदर निवडा। त्यानंतर ॲन्युअल इन्कम यांचं काही नाही म्हणून 0 केलंय। ऑदर निवडायचे डॉक्युमेंट टाईप मध्ये आणि या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी आधार कार्ड क्रमांक त्यांचा टाकून घेतो। त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेट मध्ये त्यांच्या आधारवर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला यामध्ये टाकायची। टाकल्यानंतर बर्थ सर्टिफिकेट मध्ये या ठिकाणी मी त्यांचा आधार कार्ड अपलोड करतो। अशा पद्धतीने आधार कार्ड अपलोड करायचंय। त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड मध्ये नाव असेल तर यस करायचंय, नसेल तर या ठिकाणी नो करायचंय।
त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जर कास्टमधून असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता आणि जर ओपन कॅटेगरीमधून असेल तर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला जनरल निवडून या ठिकाणी आधार कार्ड त्यांचं अपलोड करायचं. तर अशा पद्धतीने मी जनरल निवडलंय आणि त्यांचं आधार कार्डच त्यामध्ये अपलोड करायचे. अशा पद्धतीने आधार कार्डचीच PDF मी त्या ठिकाणी अटॅच केलेली आहे. आता बघू शकता खाली तुम्हाला या ठिकाणी जर कास्ट असेल तर कास्ट निवडू शकता. आता स्क्रोल करून घेतो. तुम्हाला या ठिकाणी बँकेचे डिटेल ऑप्शनली आहेत, टाकायचे टाकू शकता, नाहीतर सोडून द्या. नो स्पेशल कॅटेगरी निवडायचे. टर्म्स आणि कंडिशनवरती बॉक्सवर क्लिक करून सेव्ह बटनवर क्लिक करून ओके करायचे. अशा पद्धतीने सक्सेसफुली या मेंबरचं नाव रेशन कार्डमध्ये सक्सेसफुली बघू शकता या ठिकाणी अपडेट झालेले. आधी 3 नावं होते बघू शकता, आता 4 नावं झालेत. आता इतक्यावरच नाव ऍड झालं का तर नाही झालं. आता काय करायचं तुम्हाला, एक एक स्टेप आपल्याला खाली घेत जायचंय. कार्ड टाईपवर क्लिक करायचंय, त्यानंतर ॲड्रेसवरती क्लिक करायचंय, स्क्रोल करून घ्यायचंय. स्क्रोल केल्याच्या नंतर खाली एका एका टप्प्यावर तुम्हाला क्लिक करत करत जायचंय. आधी जे डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील दिसतील तुम्हाला. असं तुम्ही खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला शेवटी हा कन्फर्म आणि सबमिट यावर क्लिक करायचे. थोडासा वेळ तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो. आणि बघू शकता मित्रांनो, राशन कार्ड मॉडिफिकेशन रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड फॉर व्हेरिफिकेशन अँड अप्रुव्हल. म्हणजे तुमची विनंती अप्रुव्हलसाठी तुमच्या पुरवठा निरीक्षकाकडे गेलेली आहे. बघू शकता या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आपला पडलेला आहे. तर अशा पद्धतीने सक्सेसफुली तुमचं नाव हे मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 3 दिवसाचा कालावधी असतो. 3 दिवसामध्ये तुमचं नाव रेशन कार्डमध्ये लागलं पाहिजे. नाही लागलं तर काय करायचं तुम्हाला मी सांगतो. याची प्रिंट काढून घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने याची प्रिंट काढायची. ज्याचा असेल त्याच्याकडेही प्रिंट देऊ शकता किंवा तुमचं स्वतःचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचा आहे तो ॲप्लिकेशन नंबर. आणि या पेजवरती बघा तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी 1 2 3 4 नंबरचा ऑप्शन बघू शकता, युअर फूडमॅन. यावरती तुम्हाला क्लिक करायचं. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, याची प्रिंट काढून घ्यायचे आणि घेतल्याच्या नंतर युअर फूडमॅन हा जो ऑप्शन या ठिकाणी दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचे संबंधित इन्स्पेक्टर कोण आहेत किंवा अन्न पुरवठा विभागाचे जे कोण तुमचे निरीक्षक आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला या ठिकाणाहून भेटणार आहेत. तर चला कसे भेटणार आहेत यावरती क्लिक करायचं. आता जो तुमचा तालुका असेल त्या तुमच्या तालुक्याच्या पुरवठा विभागातले हे कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे संबंधित अधिकारी तुमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी बसवलेले आहेत. ज्यांना लाख लाख 1.5 लाख रुपये पगार देऊन तुमच्या सेवेसाठी बसवलेले आहेत. तुम्ही हक्काने त्यांना कॉल करू शकता, तो ॲप्लिकेशन नंबर पाठवू शकता, त्यांना सांगू शकता की मी 3 दिवस झाले अर्ज केलेला आहे, माझा ॲप्लिकेशन नंबर हा आहे. तुम्ही व्हॉट्सअपला त्यांना पाठवू शकता आणि त्यांना जाब विचारू शकता. तुमचं 3 दिवसामध्ये रेशन कार्डमध्ये डिजिटल पद्धतीने नाव ॲड होणं हे बंधनकारक आहे. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण अर्ज भरू शकता मित्रांनो. 100% तुमचा अर्ज अशा पद्धतीने केला तर निश्चित तुमचं नाव ॲड होऊ शकतं. जर अजून तुम्हाला यामध्ये काही अर्ज करताना अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. तोपर्यंत पुढील एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.